नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरातून आहे. उल्हासनगरमध्ये रस्त्यासाठी उपोषण, स्थानिक नागरिकांचं उपोषण. उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे. महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही रस्त्याचे काम होत नसल्याने उपोषण सुरू केलं आहे. कॅम्प क्रमांक 4 मधील गुरुनानक परिसर तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत, मात्र रस्त्याचं काम सर्वत्र अपूर्ण आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. ॲम्ब्युलन्स व शाळा, बस, रिक्षा चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येत्या 15 दिवसात शहरातील रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर महापालिका विरोधात मोठं जन आंदोलन उभं केलं जाणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दादा, रस्त्यांसाठी आज आपण उपोषणाला बसलेले आहात, काय सांगायला सांगा? गेल्या 3-4 महिन्यापासून उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी खड्डे खणून ठेवले आहेत. जसं ड्रेनेजची लाईन, कुठे महानगर गॅसची लाईन, तर त्यांचं याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. तर एक रस्ता खंदून ठेवतायत, ते पूर्ण काम कंप्लीट होत नाहीये. दुसराही खंदून ठेवतायत, ते कंप्लीट नाहीये. तिसरा खंदून ठेवतायत. मग त्याच्यामुळे वाहतुकीला तर भरपूर अडचण होते आणि सर्वसामान्य नागरिकांना पण त्याची भरपूर अडचण होत आहे. या रस्त्याने जावं तर तो रस्ता बंद, त्या रस्त्याने जावं तो रस्ता बंद. पब्लिकने जायचं कसं? आणि कोणाची इमर्जन्सी समजा काय असेल, ॲम्ब्युलन्स समजा जायचं तर त्याला रस्ता नाहीये. त्याच्यामुळे भरपूर इथे जीव पण जात आहेत, लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत. आणि प्रामुख्याने आता उल्हासनगर 4 मध्ये गुरुनानक शाळेजवळ त्यांनी पूर्ण रस्ता खंदून ठेवलाय. शाळा सुटली की लहान लहान मुले बाहेर येतात आणि तिथे मोठे मोठे खडे येतात. त्याच्यामुळे कुठली गाडी जातात त्याच्या चाकामुळे दगड उडून मुलांना लागतायत. त्याच्यामुळे त्याचे डोके फुटतायत, हातापायांना मार लागतायत. शाळा सुटली की ते धावतात, ते पडतात, लागतायत नेहमी. पण ह्याच्यावर प्रशासन कुठलंही लक्ष देत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलोय. आमची मागणी अशी आहे, उल्हासनगरमध्ये काँक्रिटीकरणचं काम पूर्णपणे व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे.